हॅलो. आता आवाज येतोय? हो सर, हो येतोय, आवाज येतोय. फॅन सुरू आहे का सर तुमचा? सर फॅन सुरू आहे का? हो, बंद हां. करतो. थोडंसं त्याचा आवाज जास्त येतो इकडे. आता हां, ठीक आहे सर. ठीक. तुमची पीपीटी शेअर करून बघा ना सर एकदा. हो, चेक करून घेऊ पहिल्यांदा. चालेल. हॅलो. हां सर, ठीक आहे, ठीक आहे. पीपीटी दिसतं ना? हो, हो, हो. ठीक आहे ना सर. हां, चालेल. हां. हं. Am I audible to all? येस. Yes. Welcome to third days of online MPhil coursework. Today we have with us Dr. Rajendra Kumar Nikose sir, Punjabai Patel College of Education, Gondia, as a resource person. First of all, on behalf of the organizing committee and college, I welcome you, sir. Now I call upon Madam Dr. Snigdha Kamble to introduce today's resource person, Dr. Rajendra Kumar Nikose, sir. Dr. Snigdha Kamble, madam. थँक यू फुलझले सर. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निकोसे सरांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र कुमार निकोसे सर आहेत, जे पुंजाभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन गोंदियामध्ये प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. त्यांचं टीचिंग एक्सपिरियन्स जो आहे तो बीएड कॉलेजचा 21 वर्षाचा आहे आणि एमएड कॉलेजमध्ये त्यांचा शिकवण्याचा जो अनुभव आहे तो 10 वर्षांचा आहे. त्याचबरोबर त्यांचा रिसर्च मधला जो एक्सपिरियन्स आहे तो 16 वर्षाचा आहे. त्यांची आतापर्यंत 9 बुक्स पब्लिश झालेली आहेत. 31 चॅप्टर्स त्यांनी वेगवेगळ्या बुक्समध्ये एडिटेड केलेले आहेत. त्याचबरोबर 100 पेक्षा जास्त नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग केला आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचे पेपर सुद्धा तिथे पब्लिश केलेले आहेत. निकोसे सर पीएचडी सुपरवायझर आहेत आरटीएम युनिव्हर्सिटी नागपूरचे. त्याचबरोबर गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली आणि त्याचबरोबर केकेएस युनिव्हर्सिटी रामटेक यांचे सुद्धा ते पीएचडी सुपरवायझर म्हणून आहेत. त्याचबरोबर
एमफिल चे सुपरवायझर म्हणून सुद्धा ते काम करत आहेत. YCMOU नाशिक इथले ते सुपरवायझर आहेत. आतापर्यंत त्यांच्या अंडरमध्ये 6 मुलांना PhD अवॉर्ड झाली आहे एज्युकेशन मध्ये. त्याचबरोबर 4 मुलांना एमफिल ची डिग्री प्राप्त झाली आहे एज्युकेशन मध्ये. 4 मुलांनी आपलं थेसिस जे आहे PhDचं ते सबमिट केलेलं आहे. त्याचबरोबर 2 मुलं त्यांचे अजूनही त्यांच्या अंडरमध्ये काम करत आहेत. RTM युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आणि गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांच्या अंडरमध्ये 2-2 मुलं अजून PhD करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत 70 मुलांना एमएडच्या मुलांना त्यांनी गाईड केलेलं आहे. त्याचबरोबर 10 मुलांना जे MA एज्युकेशन करत होते त्यांना सुद्धा त्यांनी गाईड केलेले आहेत. 75 मुलांना त्यांनी गाईड केलेलं आहे ऍक्शन रिसर्च रिपोर्ट प्रोजेक्ट मध्ये त्यांच्या. असे आज आपल्या सोबत ज्यांना अतिशय रिसर्च मधला खूप दीर्घ अनुभव आहे असे आज आपल्या समोर निकोसे सर आहेत. ते आज आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. निकोसे सर. नमस्कार. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा जो संशोधनाचा विषय आहे, सर्वप्रथम तुम्ही सर्वांचे आभार मानतो. जे टीम या ठिकाणी कार्यरत आहे, डॉक्टर कांबळे मॅडम असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. आजचा माझा विषय आहे रायटिंग ऑफ बिब्लिओग्राफी अँड रेफरन्सेस बाय APS टाईप. बिब्लिओग्राफी जेव्हा आपण म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये संदर्भ ग्रंथ सूची सुद्धा म्हणतो, आणि रेफरन्सेस म्हणजे नुसता संदर्भ. कोणतेही आपण रिसर्च करतो, ते मायनर रिसर्च असो, मेजर रिसर्च असो. मायनर रिसर्चची सुरुवात जी आहे ते आपण ॲक्शन रिसर्चने करतो, ज्याला आपण कृती संशोधन म्हणतो. PG लेव्हलवरती रिसर्च असेल तिथं आपण रिसर्च करतो आणि ग्रंथ आपण सादर करतो, ज्याला आपण डेझर्टेशन म्हणतो. PhD किंवा थेसिस लेव्हलवरती आपण संशोधन करतो आणि आपलं संशोधन आपण जमा करतो, जो ग्रंथ जमा करतो त्याला आपण थेसिस असं म्हणतो. रेप्युटेड जर्नलमध्ये आपण रिसर्च पेपर लिहित असतो, आर्टिकल लिहित असतो. अशा प्रकारे जेवढे काही आपण रिसर्च करतो आणि रिसर्चचं काम त्या ठिकाणी आपण लिहित होतो, त्या ठिकाणी बिब्लिओग्राफी किंवा रिसर्च रेफरन्सेस हे आपल्याला मेन्शन करावं लागेल. दिस इज द एंड पार्ट ऑफ एनी रिसर्च रिपोर्ट. बिब्लिओग्राफी कम्स ॲट द एंड and also references comes at the end of any research report. हा शेवटचा जरी भाग असला, पण जेव्हा आपण PhD स्तरावर संशोधन करतो किंवा एखादा पेपर लिहितो, परंतु हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण जे आपण संशोधन करतो, संशोधन केल्यानंतर आपण जो काही रिपोर्ट लिहितो, जो काही रिपोर्ट प्रेझेंट करतो, त्याचे रेफरन्सेस आपल्याला द्यायला लागतात. कोणकोणत्या पुस्तकाचा तुम्ही वापर केला, कोणकोणत्या जर्नलचा वापर केला, कोणकोणत्या मासिकाचा वापर केला, कोणाची मुलाखत घेतली असेल, कोणाची इंटरव्ह्यू घेतला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हे रेफरन्सेस लिहायच लागतात. कारण जे जे काही आपण संदर्भ घेतले त्या संदर्भाचा उल्लेख तुम्हाला बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेसमध्ये करावा लागतो. दॅट इज व्हाय धिस पार्ट, बिब्लिओग्राफी अँड रेफरन्सेस, this is very important part of any research report. म्हणून यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालता येणार नाही. Excuse me, Nikose sir. Nikose sir, can you hear me? Yes sir. सर थोडा वॉल्यूम वाढवा, म्हणजे आवाज कमी येतो आहे. हो. थोडं मोठ्याने बोला फक्त. ओके, थँक्यू सर. आता आवाज ठीक आहे? हॅलो. हा. आता आवाज ठीक आहे? हॅलो. आवाज ठीक आहे का आता? सर थोडासा हो, हा येतो आहे सर. आता?
हॅलो, हॅलो. आता ठीक आहे ना? हा ठीक आहे ना सर. हो आता येतो आहे सर. थँक्यू. तर या ठिकाणी आपण बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस बद्दल बोलणार आहोत. बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस हा पार्ट फार महत्वाचा आहे. आता तुम्ही मेन्शन केलं की दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी रिसर्च रिपोर्ट. इट मे बी ॲक्शन रिसर्च रिपोर्ट, इट मे बी PG level dissertation, it may be MP level thesis, it may be PhD level thesis. This part is very important. तर या ठिकाणी बरेचदा तो आपण ग्रंथ लिहिला, थेसिस असो किंवा डेझर्टेशन असो, जेव्हा तो व्हॅल्युअरकडे जातो, एक्झामिनेटरकडे जातो आणि त्या ठिकाणी जर तुम्ही शेवटचा भाग जो आहे रिपोर्टचा 5 चॅप्टर म्हणा किंवा अलग त्या इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये तुमचं ह्युमॅनिटीज असेल, आर्ट असेल, सायन्स असेल, एज्युकेशन असेल, तर या ठिकाणी अलग कोणाचे 5 चॅप्टर असतात PhDचे, कोणाचे 6 असतात, कोणाचे 8 चॅप्टर पाहतो आपण. तर या ठिकाणी सगळं चॅप्टर आपण लिहिल्यानंतर सर्वांचे आपल्याला रेफरन्सेस द्यावे लागतात आणि किंवा बिब्लिओग्राफी लिहायला लागते. आणि हा बिब्लिओग्राफी लिहिताना किंवा रेफरन्सेस लिहिताना त्या ठिकाणी फार मोठी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण बरेचदा एक्झामिनर जेव्हा आपला थेसिस एक्झामिनरकडे जातो, त्या ठिकाणी बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस ही प्रॉपर स्टाईलनं जर लिहिलेलं नसेल तर त्या ठिकाणी बरेचदा रिमार्क येतो की बिब्लिओग्राफी इज नॉट रिटन बाय AP स्टाईल, आणि त्या ठिकाणी तो थेसिस किंवा ग्रंथ म्हणू आपण, डेझर्टेशन म्हणून रिवाईजमध्ये टाकले जातात आणि नाहक त्या संशोधकाला तो त्रास होतो रिवाईजमध्ये तुमचं थेसिस गेल्यानंतर. त्याच्यामुळं हा पाठ फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं बिब्लिओग्राफी असेल किंवा रेफरन्स असेल ते कशा पद्धतीनं लिहिलं जाईल APA स्टाईलने, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. APA, द फुल फॉर्म ऑफ APA इज अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन टाईप, आणि ही भारतामधील किंवा परदेशामधील सर्व विद्यापीठांनी ही जी स्टाईल आहे ही अवलंबित केली आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं APA स्टाईल, ते कोणतं हे असू द्या, फील्ड असू द्या, कोणताही विषय असू द्या, परंतु APA स्टाईलने बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस लिहिणं ही प्रचलित पद्धती, विद्यमान पद्धती आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीचा वापर करावा लागेल. First we see that what is the bibliography. बिब्लिओग्राफी काय असते आणि रेफरन्सेस काय असते, त्याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. बिब्लिओग्राफी ही आपण नेहमी जो ग्रंथ असतो, रिपोर्ट असतो, डेझर्टेशन असतो, एखादा रिसर्च रिपोर्ट असेल, एका प्रोजेक्ट असेल किंवा एखादा थेसिस असेल, याच्यामध्ये बिब्लिओग्राफी हा शब्द लिहितात, ज्याला आपण मराठीमध्ये संदर्भ ग्रंथ सूची असे म्हणतो. परंतु रेफरन्सेसमध्ये बिब्लिओग्राफी कंटेन्स ऑल रिसर्च मटेरियल इन्क्लुडिंग बुक्स, मॅगझिन, periodicals, websites and scientific paper which have been referred. संशोधकांनी काय काय रेफर केलं असेल, बुक्स केलं असेल, मॅगझिन केलं असेल, पिरियॉडिकल्स केले असतील, वेबसाईट पाहिल्या असतील, सगळ्याचा समावेश, जर्नल्स असतील, त्या सगळ्यांचा समावेश आपण ज्या ठिकाणी करतो दॅट इज कॉल्ड द बिब्लिओग्राफी. रेफरन्सेस मध्ये म्हणजे तसं नसतं. रेफरन्सेस कोणत्या ठिकाणी लिहिले जातात? रेफरन्सेस ही एखादं स्मॉल रिसर्च असेल तुमचं, आपण जेव्हा रिसर्च पेपर लिहितो किंवा रिसर्च आर्टिकल लिहितो, ते आपण पब्लिश करतो, त्या ठिकाणी मात्र बिब्लिओग्राफी असं लिहत नाही. त्या ठिकाणी आपण रेफरन्सेस हा शब्द उपयोग करतो. एक लिस्ट असते, द लिस्ट विच इंडिकेट्स द वर्क दॅट स्पेशली सपोर्ट अ पर्टिक्युलर आर्टिकल ऑर रिसर्च पेपर. जे तुम्ही आर्टिकल लिहित असाल, रिसर्च पेपर लिहितात, त्या कंटेंटला, त्यामधील कंटेंटला सपोर्ट करणारं आपण जे रेफरन्सची लिस्ट देतो, जे आपण सायटेशन देतो, त्याला आपण रेफरन्सेस म्हणतो. तर या ठिकाणी आपणास फरक लक्षात आला असेल तर बिब्लिओग्राफी कुठे समावेश होतो आणि रेफरन्सेसचा कुठे समावेश होतो. देर आर सम डिफरन्सेस अँड सिमिलरिटी बिटवीन द बिब्लिओग्राफी अँड रेफरन्सेस. Bibliography, it appears at the end of document. In references also, the references appears at the end of document. सगळ्याच्या शेवटी पेपर लिहून झाला असेल त्याच्या शेवटी आपण रेफरन्स लिहितो, किंवा आपण ग्रंथाचे 5 चॅप्टर लिहिले असेल त्याच्या शेवटी आपण बिब्लिओग्राफी लिहितो. दिस इज द सिमिलरिटी. सेकंड, इट इज अरेंज अल्फाबेटिकली.
बिब्लिओग्राफी लिहिताना ती अल्फाबेटिकली ABCD ज्याचे काय असेल ते, किंवा मराठीमध्ये क ख ग असेल अ असेल त्याप्रमाणे, आणि रेफरन्सेस सुद्धा अल्फाबेटिकली लिहिले जातात. दिस इज द सिमिलरिटी बिटवीन bibliography and references. Bibliography is not directly included in the text. As earlier I stated that bibliography is appear at the end of the thesis, at the end of the chapters, at the end of the papers. But bibliography is not directly included in the text. जे आपण कंटेंट लिहितो, एखादा पेपर लिहितो, मागची पद्धती पाहिली तुम्ही. हॅलो, हा, तर बिब्लिओग्राफी आपण टेक्स्टच्या मधात दर्शवत नाही. एखादी डेफिनेशन तुमच्या एखाद्या पॅरेग्राफ, एखाद्या रिसर्च रिपोर्टमध्ये तुमच्या एखाद्या पॅरेग्राफमध्ये डेफिनेशन आली असेल, तर त्या ठिकाणी आपण लिहितो भांडारकर आणि त्या ठिकाणी नंबर देतो 2, 3, 4 टेक्स्टमध्ये. तसं रेफरन्स, तसं आपण त्या एखाद्या याच्यामध्ये कंटेंटमध्ये आपण रेफरन्स देऊ शकतो. पण बिब्लिओग्राफी कंटेंटमध्ये, टेक्स्टमध्ये डायरेक्ट इन्क्लूड केली जात नाही. रेफरन्सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर रेफरन्सेस डायरेक्टली इज इन्क्लुडेड इन द टेक्स्ट. रेफरन्सेस हे डायरेक्टली आपण टेक्स्टमध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकतो. 1 नंबरचं रेफरन्स, 2 नंबरचं रेफरन्स, 3 नंबरचं रेफरन्स, 4 नंबरचं टेक्स्टमध्ये दाखवू शकतो. एखादा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये आपण रेफरन्सेस दाखवू शकतो. त्या ठिकाणी त्या ऑथरचं नाव घेऊन 1, 2, 3 अशा प्रकारे दाखवू शकतो. दिस इज द डिफरन्स. द बिब्लिओग्राफी इज नॉट डायरेक्टली इन्क्लुडेड इन टेक्स्ट, बट in the context of reference, the references directly is included in the text. आता याच्या आधी सांगितलं मी तुम्हाला की रेफरन्स हा कंटेंट मध्ये सुद्धा आपण टेक्स्ट मध्ये आपण दाखवू शकतो आणि ते न्यूमेरिकल स्टाईल मध्ये आपण शोधतो, अरेंज करतात. Now we see the traditional style for writing the bibliography and references. इन ट्रॅडिशनल स्टाईल तुम्हाला माहित आहे का, आपण जेवढे आपण जुने पुस्तकं पाहिले, जुने थेसेस पाहिले, जुने रिसर्च रिपोर्ट पाहिले, त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आपण बिब्लिओग्राफी आतापर्यंत किंवा रेफरन्सेस लिहित होतो. काय असायचं तर नाव, ऑथरचं नाव, जर बर्गन एच असेल, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनमध्ये की बर्गन एच हे ऑथरचं नाव आहे, आणि ते पब्लिकेशन इयर टाकलं 19 कॉलमच्या स्वरूपात आपण त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बिब्लिओग्राफी रेफरन्स दाखवतो. आणि नंतर त्या टायटल ते त्या ठिकाणी देत होतो आणि त्या पब्लिकेशनचं नाव देतो. 3 कॉलम नंबर, त्या 4 कॉलम, सिरियल नंबर, नेम ऑफ द ऑथर, year of publication and name of title with publication. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही जुन्या पद्धतीनं ही बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस त्या ठिकाणी लिहिले जायचे. परंतु जसं जसा काळ बदलत गेला, आता त्या ठिकाणी बिब्लिओग्राफी कशा प्रकारे लिहायची, स्टाईल ऑफ रायटिंग बिब्लिओग्राफी, या ठिकाणी कितीतरी स्टाईल्स आतापर्यंत इन्व्हेंटेड झाल्या. देर आर 7 style which are invented up to the date. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो स्टाईल ही सुद्धा एक बिब्लिओग्राफी लिहिण्याची स्टाईल होती. शिकागो. सेकंड वन इज द मॉडर्न लँग्वेज असोसिएशन, दॅट इज MLA स्टाईल. ही सुद्धा एक मधल्या काळामध्ये स्टाईल येऊन गेली. देन अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, APA स्टाईल. APA, द फुल फॉर्म ऑफ द APA, द अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. ही आज चालत आलेली पद्धती आहे, ही आधुनिक पद्धती आहे. याच पद्धतीचा आपण सगळे विद्यापीठ, पारंपरिक विद्यापीठ असो, सगळे विद्यापीठ ज्या ठिकाणी रिसर्च वर चालतो त्या ठिकाणी आपण ह्या APA पद्धतीचा उपयोग करतो. देन युनिव्हर्सिटी ऑफ हार्वर्ड ही सुद्धा एक स्टाईल येऊन गेली. ISO 690, GB 7714 ही सुद्धा त्या ठिकाणी स्टाईल येऊन गेली. टर्बियन ही सुद्धा एक स्टाईल त्या ठिकाणी येऊन गेली. हिस्ट्री काय, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ APA स्टाईल? APA publication manual established in 1929. First of all, the publication, APA publication जो मॅन्युअल आहे ते 1919ला पब्लिश झालं सुरुवातीला. Initially it was contained 7 pages. Initially there was 7 pages. Then again it was developed under the sponsorship of United States National Research Council. Then
In 1952, the said booklet was expanded and published into 55 pages. Firstly, it was contained 7 pages. Then 1952, there was 55 pages, and subsequently editions were published in 1974, 1983, 1994, 2001, 2007, 2009, and from the 2010, the APA manuals revised and revised style. There is a revised style, that is a American psychological style. बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस लिहिताना या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी थोडंसं आपण एक 2-4 मुद्दे थोडे लक्षात ठेवले तर त्या ठिकाणी त्या मुद्द्याचा तुम्हाला खरोखर उपयोग होईल बिब्लिओग्राफी रेफरन्सेस लिहिताना. First of all, use the author's surname and initials only. Do not use Dr., Kumari, Sri, Srimati, Mrs., Miss. Do not use this type of words. निकोसे आर्यन अशा पद्धतीने आपल्याला उपयोग लागते. डॉक्टर असतील किंवा प्रोफेसर असतील तर त्या ठिकाणी कुंभारी असतील, स्त्री असतील, त्या असतील, याचा उपयोग आपण त्या बिब्लिओग्राफीमध्ये किंवा रेफरन्सेसमध्ये करत नाही. द नेम ऑफ ऑथर्स और टायटल ऑफ बुक शुड बी इन बोल्ड लेटर. आता दोन्ही ठिकाणी ते कसं करतात, त्या ठिकाणी काही काही संशोधक काय करतात की त्या ऑथरच्या नावाला बोल्ड करतात. काही काही ठिकाणी त्या नेम ऑफ ऑथर जे असते, काही काही टायटल ऑफ बुक्स असते, त्या ठिकाणी ते त्याला बोल्ड करत असतात किंवा इटॅलिक करत असतात. त्या दोन्ही पद्धती तुम्हाला वापरता येईल. टायटल शुड बी कॅपिटलाइज फर्स्ट लेटर ऑफ एव्हरी वर्ड एक्सक्लुडिंग कंजक्शन वर्ड लाईक and, of, in, the, for, to, extra. जर आपण टायटल लिहितो, त्या ग्रंथाचं टायटल लिहितो, त्या रिसर्च पेपरचं आर्टिकलचं टायटल लिहितो, त्या ठिकाणी प्रत्येक लेटर, प्रत्येक वर्डचं जे पहिलं अक्षर असेल ते कॅपिटल लिहिलं जातं. आणि त्या ठिकाणी जे कंजक्शन वर्ड असतात, ऑफ असेल, इन असेल, बी असेल, फॉर असेल, या ठिकाणी म्हटलं त्या वर्डचे अक्षर कॅपिटलला लिहिलं जात नाही, ते जसं ठेवलं. The Arabic, English, Hindi numbers should be used in presenting the page number. पेज नंबर इंडिकेट करण्यासाठी जे आपण पेज नंबर इंडिकेट करायला लागतो, कोणताही रेफरन्स आपण दिला तर शेवटी त्याचं डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर आपण पुस्तक क्रमांक जो लिहितो त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी पेज नंबर इंडिकेट केले जात आहे. ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जसं आपण रेफरन्स कोणत्या पुस्तकाला त्या पद्धतीने ते लिहिले जाते. पाहू आता अलग अलग सिच्युएशन, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस कसे लिहिले जाते. फॉर एक्झाम्पल हे एक बुक घेतलं मी, नीलकमल पब्लिकेशनचं बुक्स आहे, स्टॅटिक्स इन एज्युकेशन बाय डॉक्टर के.एम. भांडारकर. This is the first edition and which was published 2006 and the publisher is Nilkamal Publication Private Limited, Hyderabad. तर हे जर अशा पद्धतीचं पुस्तक हॅलो हां ही जर पुस्तक हे पुस्तक सिंगल ऑथर आहे, ही पुस्तक बिलॉंग्स टू सिंगल ऑथर. तर सिंगल ऑथर बुक्स असेल, ऑथर बुक्स असेल तर त्या ठिकाणी रेफरन्सेस कसा घ्यायचा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. टायटल ऑफ द बुक, ऑथर ऑफ द बुक, एडिशन नंबर, पब्लिकेशन, पब्लिशर नेम, हे या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. फॉर सिंगल, इन केस ऑफ सिंगल ऑथर बुक, what type of references can be written, what type of bibliography can be written. First of all, you have to write the author's last name with initials. Bhandarkar, comma, K.M. पुन्हा सल्फुरियम दिला त्या ठिकाणी. Then write the year of publication 2006. Then put the comma. Then title of book, Statistics in Education. Then city, publication city of publication. त्यानंतर दोन डॉट लावा त्याला. त्या ठिकाणी नेम ऑफ द पब्लिकेशन नीलकमल पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड असं त्याच्या पब्लिकेशनचं नाव आहे, त्या ठिकाणी लिहिलं. आणि PP, if you are taken the reference of single page, then you should be write only small p.
if you are taking the references more than one page, then you have to write pp small pp dot 60 to 62. आणि मराठीच्या पुस्तका संदर्भात आपण तसंच लिहिलं. मधुसूदन 2009 शिक्षा अनुसंधान और सांख्यिकी नई दिल्ली ओमेगा प्रकाशन पुन्हा कॉमा पृष्ठ क्रमांक मराठीच्या किंवा हिंदीच्या याच्यामध्ये काय लिहितं पृष्ठच लिहितात फक्त त्या ठिकाणी डबल टी वगैरे लिहिलं जात नाही 28 लिहिलंय आणि खालचं सुद्धा पुस्तकाचा रेफरन्स दिला आहे. तर या ठिकाणी ही थोडीशी गाईडलाईन्स त्या ठिकाणी लक्षात ठेवली तर तुम्हाला त्या सिंगल ऑथर बुकचा रेफरन्सेस बिब्लिओग्राफीमध्ये असा आपल्याला रेफरन्स इनी करता येईल. सेकंड केस पाहू पण या ठिकाणी बुक विथ 2 ऑथर्स. पहिली जे केस पाहिली त्या ठिकाणी काय होतं सिंगल ऑथर बुक्स. देन हिअर इज अ 2 ऑथर्स बुक्स. हे एक फॉर एक्झाम्पल पुस्तक घेतो मी रिसर्च मेथोलॉजी. देर आर 2 ऑथर्स योगेश कुमार सिंग अँड रुचिका नाथ. दिस बुक इज पब्लिश्ड 2009 and the publisher is APS Publishing Corporation, New Delhi. या ठिकाणी 2 ऑथर्स असतील तर त्या ठिकाणी रेफरन्सेस कसे लिहायचे बिब्लिओग्राफीमध्ये आपण कसं रेफरन्सेस कसे लिहायचे. सुरुवातीला मॅटर सारखाच ऑथर्स लास्ट नेम विथ इनिशियल लिहिलं. त्या ठिकाणी पहिला ऑथर होते सिंग वायके पण या ठिकाणी 2 ऑथर असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अँडचा उपयोग करायला लागेल. आपण जे इंग्रजीतला जो अँड असतो दॅट इज कॉल्ड द एम्परसँड. त्याचं खरं नाव एम्परसँड आपण अँड म्हणतो त्याला. तर सिंग कॉमा वायके अँड नाथ रुचिका. देन राईट डाऊन द इयर ऑफ पब्लिकेशन. देन नेम ऑफ द बुक्स नेम ऑफ द टायटल ऑफ द बुक्स रिसर्च मेथोलॉजी. देन अगेन कॉमा. देन पब्लिकेशन सिटी न्यू दिल्ली 2 डॉट लॉट या ठिकाणी APS पब्लिशिंग कॉर्पोरेशन. देन PP 34 ते 36 एकापेक्षा जास्त पुस्तक म्हणजे पानांचा रेफरन्स त्या ठिकाणी घेतला आहे. त्या ठिकाणी डबल Q लिहिला आहे आणि 34 ते 36 34 35 36 असं लिहायचं जरूरत नाही. मध्यंतरी डॅश देऊन 2 अंकामध्ये त्याचे फक्त लिहायचं डॅश देऊन. एक मराठीचं पुस्तक हिंदीमधलं पुस्तक आहे समजा राजोरिया एके कॉमा दिला तथा वशिष्ठ या ठिकाणी म्हटलं यान लावता येणार नाही. हिंदीच्या किंवा मराठीच्या पुस्तकाच्या संदर्भात जेव्हा 2 ऑथर असतील तर त्या ठिकाणी इंग्रजीतला यांचा उपयोग करणार नाही किंवा इंग्रजीतला एम्परसँडचा आपण उपयोग करणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तथा किंवा व मराठीमध्ये व किंवा आणि याचा उपयोग तुम्हाला करता येईल. पुन्हा त्या ठिकाणी 2006 पब्लिकेशन इयर दिला. आपण पुस्तकाचं नाव लिहिलं जनसंख्या शिक्षा कॉमा द्यायला लागेल. त्या ठिकाणी सिटीचं नाव लिहिलं जयपूर 2 डॉट जैन प्रकाशन म्हणून. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2 ऑथर असतील तर 2 ऑथरचे नावं लिहिताना आज नाव पहिले इनिशियल नंतर आणि पहिल्या ऑथरचे नाव लिहिलं. तुमची हार टाकायचा 5 शनिवार याच्यात तुमचं काम पती होते. हे राहू द्या बाबा. एवढं काम करा. बुक विथ मोर दॅन 2 ऑथर्स. पहिल्या ऑथरच्या संदर्भात पाहिलं 1 ऑथर असतील असं बुक पाहिलं. 2 ऑथर पाहिलं आपण. या ठिकाणी 2 ऑथर आहे किंवा 2 पेक्षा जास्त ऑथर असतील तर त्या पुस्तकाचा त्या ग्रंथाचा आपण कसा बिब्लिओग्राफी संदर्भ कसे लिहायचे त्या ठिकाणी. हे एक उदाहरणार्थ पुस्तक घेतलं ट्रायबल एज्युकेशन प्रॉब्लेम अँड स्ट्रॅटेजीज. देर आर 3 ऑथर्स अँड दिस इज द फर्स्ट पब्लिकेशन बुक which was published in 2010 and published by Sonali Publication. तर ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑथर असतील तर त्या ठिकाणी पुस्तकाचा रेफरन्स कसा घ्यायचा. मोर दॅन 2 ऑथर्स या ठिकाणी मात्र लक्षात ठेवा. पहिला ऑथर जो असेल पहिला ऑथर या ठिकाणी मी जे उदाहरणार्थ पुस्तक घेतलं त्याचा ऑथर होता रेड्डी कॉमा पी. त्या ठिकाणी आपण स्वल्प विराम दिलं. त्या ठिकाणी मात्र बाकीचे ऑथर न लिहिता त्या ठिकाणी ETL या शब्दाचा उपयोग करतो. शब्दाचा लावतो. ETL चा अर्थ होतो अँड अदर्स. म्हणजे बाकीचे ऑथर असते त्या बाकीच्या ऑथरचे नाव लिहितात जो प्रिन्सिपल ऑथर असेल त्याचंच नाव त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं आणि बाकी मग प्रोसिजर तशी.
आपण त्या ठिकाणी पब्लिकेशन इयर टाकलं 1973. पुस्तकाचं नाव लिहितोय ट्रायबल एज्युकेशन प्रॉब्लेम अँड प्रॅक्टिस. पुन्हा पब्लिकेशन सिटी न्यू दिल्ली आहे, सोनाली पब्लिकेशन, आणि सिंगल पेजचा रेफरन्स घेतला आहे, त्याच्यामुळे स्मॉल पी लिहू 142. दुसऱ्या पुस्तकात सुद्धा मी एक उदाहरण दिलं आहे, कोलेमान JS ETAL 1969. Then put the comma, research for tomorrow school. Then New York Macmillan Company USA dash PP 203 and 2. Abbreviation पाहिलं, ET आणि L चा अर्थ होतो and other authors. P for P, so small p used for reference on a single page, and double P used for references on multiple pages. While writing the city of publication, write the nation of city if the book journal is publishing abroad. या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी आपण जर फॉरेन मधलं बुक्स असेल, फॉरेनला पब्लिश झालं असेल, तर त्या ठिकाणी सिटीचं नाव लिहितं, त्या ठिकाणी न्यूयॉर्कला त्या ठिकाणी नाव लिहितं आणि देशात मस्त करतात. कसं काही काही पुस्तकं असतं त्याला ऑथर नसतो, जनरल पब्लिकेशन असतं ते. So if there is no author, or author name is not given, then in that case, how to write the references by a page type? Format, title of book. Title of book लिहिला आपण, Prentice Hall Author's Guide. एखादं गाईड असतं, एखादं मॅन्युअल्स असतं, ते एखाद्या विशिष्ट ऑथरनं पब्लिश केलेलं नसतं, ऑथरचं नाव असतं. तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पुस्तकाच्या नावापासून, टायटलपासून सुरुवात करावी लागेल. Prentice Hall Author's Guide. Year of publication 1970. Comma. Then city of publishing company. Publishing companies Inglewood Cliffs NJ and 27. The second book, Good English. Comma. Year of publication 1915. Then put the comma. City of publication New Delhi. Again 2 point. Then progressive publication and page 7, comma put त्या ठिकाणी P7 त्या ठिकाणी दाखवलं. हे उदाहरण आपण घेतो याच्यानंतरचं. त्या ठिकाणी एखाद्या पुस्तकाचं काय असतं, 2-3 एडिशन छापले जातात, 2-3 आवृत्ती म्हणून आपण एडिशन इंग्लिशमध्ये, प्रथम आवृत्ती, द्वितीय आवृत्ती, सुधारित आवृत्ती. तर त्या ठिकाणी मात्र एडिशन नंबर कोणता आहे त्या ठिकाणी मेन्शन करायला लागतं. आता हे एक पुस्तक नूतन प्रकाशनाचं सुलभ शैक्षणिक संख्याशास्त्र, डॉक्टर KM भांडारकर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. सुधारित आवृत्ती, पहिली आवृत्ती काढली त्यांनी 1998 ला, आणि दुसरी आवृत्ती काढली डिसेंबर 2004. नूतन प्रकाशन पुणे, फेमस प्रकाशन आहे. या ठिकाणी काय करायचं, हे या ठिकाणी एक मार्क करा. या ठिकाणी ही सुधारित द्वितीय आवृत्ती आहे. तर त्या ठिकाणी एडिशन, पहिलं एडिशन असेल तर त्या एडिशनचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागत नाही. परंतु ते दुसरं एडिशन असेल, तिसरं एडिशन असेल सेम बुकचं, तर त्या ठिकाणी मात्र यू हॅव टू मेन्शन द एडिशन नंबर. दिस इज व्हेरी इसेन्शियल. इन केस ऑफ फर्स्ट एडिशन we do not mention that is the first edition, but in case of second edition or third edition or fourth edition, you must mention the edition number in that references. पाहू आपण फॉर्मॅट पाहू. बुक्स विथ सबसिक्वेंट एडिशन. या ठिकाणी मागच्या पुस्तकाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे की डॉक्टर भांडारकरांचं पुस्तक. भांडारकर सरनेम दिल्यानंतर कॉमन KM इनिशियल आहे, तर केला फुल स्टॉप लागेल, मला फुल स्टॉप लागेल, पण मला फुल स्टॉप द्यायचा आणि कॉमा द्यायचा आहे, कारण तिथं संपलं नाही, त्या ठिकाणी कंटिन्यू सुरू आहे. त्या ठिकाणी 2004 इयर ऑफ पब्लिकेशन. देन पुट अगेन कॉमा. आपण त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव लिहितोय, सुलभ शैक्षणिक संख्याशास्त्र. मराठीचे पुस्तकाच्या संदर्भात त्या ठिकाणी ते आपण द्वितीय आवृत्ती म्हणतो किंवा द्वितीय संस्करण म्हणतो. संस्करण हा शब्द चालतो आणि आवृत्ती हा सुद्धा शब्द चालतो. या ठिकाणी पुस्तकाचं नाव लिहिल्यानंतर लगेच तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ते पहिलं एडिशन आहे की दुसरं, सॉरी पहिल्या एडिशनच्या बाबतीत लिहित नाही, दुसरं एडिशन आहे की तिसरं एडिशन आहे, या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावं लागतं.
तर या ठिकाणी मेन्शन केलं आहे की द्वितीय संस्करण ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये. अगेन पब्लिकेशन सिटी पुणे, त्यानंतर पुन्हा 2 डॉट लावतो, नूतन प्रकाशन, पुन्हा कॉमा द्यायला लागेल, पुस्तक क्रमांक 105 कॉमा द्यायची जरूरत नाही. तर त्या ठिकाणी संपलं, ज्या ठिकाणी संपलं समजा तरी लिहिलं त्या ठिकाणी कॉमा द्यायची जरूरत नाही. परंतु कंटिन्युएशन जर सुरू असेल, एक भाग झाला तर त्या ठिकाणी आपण कॉमा लावतो. इंग्रजीच्या पुस्तकासंदर्भात त्या ठिकाणी आपण श्रद्धा SP 2005 टीचिंग ऑफ पब्लिकेशन. टीचिंग ऑफ पब्लिकेशन हे जे पुस्तक आहे हे 4th एडिशनचं आहे. तर त्या ठिकाणी इंग्रजी पुस्तकाच्या संदर्भात जेव्हा पुस्तकाचं टायटल लिहिलं जातं, टायटल ऑफ बुक लिहिलं जातं, त्यात आपण कॉमामध्ये लिहितो. तर या ठिकाणी 4th एडिशन असेल तर एडिशन हा पूर्ण वर्ड लिहायची आवश्यकता नाही. एडिशनचं ॲब्रिव्हिएशन त्या ठिकाणी लिहावं लागतं आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे फक्त ED, कॅपिटल D, E and small d आणि डॉट. This is the abbreviation and you should use the abbreviation of edition while writing the books, references of books with subsequent edition. तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल द 4th लाईन आणि ED लिहिला शब्द. तर ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. अगेन पब्लिकेशन सिटी मेरठ, देन नेम ऑफ पब्लिकेशन इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस PP, एकापेक्षा जास्त पानांचा त्या ठिकाणी रेफरन्स घेतला आहे आणि पुस्तक क्रमांक त्या ठिकाणी टाकला आहे. If the refer books is of first edition, then there is no need to place the edition number after the name of book. मी याच्या अगोदर सांगितलं तर there is no need. If published book is of first edition, then there is no need to mention the edition number. Next. आता एडिटेड बुक, संपादित पुस्तक म्हणतो. एडिटेड बुकच्या संदर्भात काय काय हे एक एक्झाम्पल म्हणून, उदाहरण म्हणून हे माझं पुस्तक पहा. टीचर एज्युकेशन, इश्यूज अँड चॅलेंजेस. मी संपादक आहो, एडिटेड बुक्स आहे त्या ठिकाणी. मीच बुक एडिट केलं आहे म्हणून माझं नाव त्या ठिकाणी आलं आहे, डॉक्टर आनंद निकोसे. पहिली आवृत्ती 2012 मध्ये आणि पुस्तक पब्लिश केलं आहे APS पब्लिशिंग कॉर्पोरेशन, न्यू दिल्ली. तर त्या ठिकाणी एडिटेड बुक्स असेल, संपादित ग्रंथ असेल तर त्या ठिकाणी रेफरन्सेस कसा लिहायचा. इन द केस ऑफ एडिटेड बुक द फॉर्मॅट विल बी ऑथर्स लास्ट नेम विथ इनिशियल्स. लास्ट नेम निकोसे, पुन्हा कॉमा, आर्यन, these are the initial, that is why we put the full stop, आर्यन. त्या ठिकाणी फर्स्ट एडिशन आहे, या ठिकाणी एडिशनचं नाव यायला पाहिजे, नको व्हायचं ते चुकीनं आलं त्या ठिकाणी. सॉरी, या ठिकाणी येईल ते, कारण या ठिकाणी आता आपला हा मी एडिटर असल्यामुळे एडिशन वेगळं आणि एडिटर वेगळं हे गोष्ट लक्षात ठेवा. एडिशनच्या बाबतीत आपण दुसरं एडिशन, तिसरं एडिशन, चौथं एडिशन हे टायटलच्या, पुस्तकाच्या टायटलच्या नंतर ते आपण लिहितो. 4th एडिशन, 3rd एडिशन, 5th एडिशन. परंतु एडिटर असेल पुस्तकाचं, या ठिकाणी मी स्वतः एडिटर होतो पुस्तकाचं त्या ग्रंथात, तर त्या ठिकाणी माझ्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ED लिहायला लागेल. या ठिकाणी द मिनिंग ऑफ ED इज एडिटर. आणि या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी ऑथरच्या नावाच्या नंतर ED लिहिलं आहे. द मिनिंग ऑफ ED इज एडिटर, कारण मी त्या पुस्तकाचं एडिटर होतो म्हणून त्या ठिकाणी ED लिहायचं आणि त्याला फुल स्टॉप द्यायचं. बाकी सेम. 2012 पुस्तकाचं नाव टीचर एज्युकेशन, इश्यूज अँड चॅलेंजेस, पब्लिकेशन सिटी न्यू दिल्ली, पुन्हा 2 फुल स्टॉप आपण त्या ठिकाणी लावतो. APS पब्लिशिंग कॉर्पोरेशन, PP. दुसरं पुस्तक माझंच आहे त्या ठिकाणी, निकोसे आर्यन व पुणेकर. त्या ठिकाणी 2 आहे. मागे सांगितलं होतं तुम्हाला, when there are 2 authors, then we join the 2 authors in case of मराठी बुक, व किंवा आणि या ठिकाणी दोन्ही संपादक आहोत. हे एडिटेड बुक्स आहेत माझं शिक्षण, अंतरंग आणि आव्हाने. दिस इज वन ऑफ द एडिटेड बुक, बट देअर आर द 2 ऑथर्स. निकोसे आर्यन त्या ठिकाणी व ला जोडायला लागेल आपल्याला, या लिहू शकणार नाही आपण, कारण हे इंग्रजी पुस्तक नाही, मराठी पुस्तक. त्या ठिकाणी मी व ला व नेते दोन्ही ऑथर जोडले. पुणेकर MB आणि हे संपादकीय पुस्तक असल्यामुळे त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये संपादक असा उल्लेख त्या
ठिकाणी एपी स्टाईलमध्ये करावं लागतं, लक्षात घ्या. कॉमा, इयर ऑफ पब्लिकेशन 2012, शिक्षक शिक्षण अंतरंग आणि आव्हाने, पुन्हा कॉमा, नाशिकचं पब्लिकेशन आहे म्हणून नाशिक, 2 बिंदू पुन्हा लावले, पब्लिकेशनचे नाव आहे इनसाइड पब्लिकेशन, इथं फक्त पूर्ण झालं नाही, त्या ठिकाणी कॉमा लावला आणि पृष्ठ क्रमांक. ईडी एडिटर या ठिकाणी 2 पेक्षा जास्त, त्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त ऑथर असेल त्या ठिकाणी ईडीएस हा शब्द नाव, या ठिकाणी ईडीएस हे इथं सिंगल ऑथर होतं म्हणून ईडी आला. या ठिकाणी हे जर इंग्रजी पुस्तक असेल, हे इंग्रजी पुस्तक असेल समजा या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण ईडी नाही लिहित आहे कारण 2 पेक्षा जास्त ऑथर असेल तर त्या ठिकाणी मात्र एडिटरचा ॲबरेशन, एडिटरचे ॲबरेशन ईडीएस असा शब्द या ठिकाणी घ्यावा लागला. तर ही गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवा. एखादं संपादित पुस्तक असेल, एडिटेड बुक असेल आणि माझा चॅप्टर त्या ठिकाणी तुम्ही चॅप्टर पब्लिश केला असेल तर त्याचा रेफरन्स कसं द्या. संपादित पुस्तकामध्ये चॅप्टर इन एडिटेड बुक. नाव आय एम टेकिंग द एक्झाम्पल ऑफ दॅट बुक where your chapter is published in edited. Name of the author with initial. सुधा कॉमा द्यायला लागेल. HR 2012 year of publication. या ठिकाणी year of publication लिहिल्यानंतर टायटल ऑफ चॅप्टर, टायटल ऑफ बुक नाही ना, लक्षात घ्या. तुमचा चॅप्टर एखाद्या पुस्तकामध्ये पब्लिश झाला असेल, एडिटेड बुक मध्ये पब्लिश झाला असेल तर त्या ठिकाणी ज्या चॅप्टरचा रेफरन्सेस घेतला असेल त्या चॅप्टरचं नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं, लक्षात घ्या. या ठिकाणी लिहिलं, त्या रिसर्च पेपरचं नाव लिहिलं आपण, त्या ठिकाणी त्या चॅप्टरचं नाव लिहिलं, चॅप्टरचं नाव लिहिलं त्या ठिकाणी. चॅप्टरचं नाव काय होतं? टीन टीचिंग अँड इनोव्हेटिव्ह मेथड फॉर करिक्युलम ट्रान्झॅक्शन लिहिलं चॅप्टरचं नाव. देन कोणाच्या पुस्तकातून घेणं, कोण संपादक होतं त्याचं? निकोसे आर्यल संपादक. त्या ठिकाणी इंग्रजी पुस्तकात समजा इन निकोसे आर्यल आणि ब्रॅकेट मध्ये गेलं ते एडिटर असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये ईडी लिहायला लागेल, पुन्हा कॉमा, मग त्या पुस्तकाचं नाव आलं टीचर एज्युकेशन इश्यूज अँड चॅलेंजेस. देन पब्लिकेशन सिटी न्यू दिल्ली, पुन्हा 2 टिंब लावले. पब्लिकेशन नेम एपीएस पब्लिशिंग कॉर्पोरेशन आणि 12 क्रमांकाच्या पुस्तकाचा आपण रेफरन्स घेतला त्याच्यामुळे स्मॉल पी देखील जाईल. या ठिकाणी लक्षात ठेवा की जेव्हा तुमचं चॅप्टर एखाद्या पुस्तकात पब्लिश झाला असेल तर चॅप्टरचं नाव त्या ठिकाणी आधी येतं, नंतर एडिटर असेल त्याचं नाव आणि नंतर त्याचं पुस्तक. हा थोडं लक्षात ठेवा. एखादं पब्लिकेशन असं असतं की ते असोसिएशन, एका संघटनेचं पब्लिकेशन त्या ठिकाणी, किंवा एखाद्या एजन्सीचं पब्लिकेशन किंवा एका सोसायटीचं पब्लिकेशन. तर त्या या संदर्भात या केसमध्ये कसा रेफरन्स लिहायचा ते घ्या. एक टेस्ट आहे. सुरुवातीलाच तुम्हाला लिहायला लागेल नेम ऑफ असोसिएशन किंवा नेम ऑफ एजन्सी. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, दिस इज वन ऑफ द असोसिएशन. त्याचा मॅन्युअलचा तुम्ही रेफरन्स घेतला असेल तर या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायला लागेल अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन घेतला. इयर ऑफ पब्लिकेशन 1983. या ठिकाणी दाखवलं आहे 1983 इयर ऑफ पब्लिकेशन. त्यांना कमावं लागेल कारण हे कंटिन्युएशन मध्ये आहे. नेम ऑफ डॉक्युमेंट, डॉक्युमेंटचं नाव काय होतं? पब्लिकेशन मॅन्युअल. कोणतं एडिशन होतं त्या ठिकाणी एडिशन आपल्याला मेन्शन केलं आपण त्या ठिकाणी. हे एडिशन असल्यामुळे ते आपल्याला मेन्शन केलं त्या ठिकाणी. वॉशिंग्टन DC, वॉशिंग्टन मध्ये ते केलं आपण, त्या सिटीचं नाव लिहिलं DC. आपल्याला मी आधीच सांगितलं तर ते अब्रॉड मधलं पब्लिकेशन असेल तर त्या ठिकाणी सिटीचं पण नाव लिहावं लागतं आणि त्या देशाचं नाव द्यावं लागतं. भारतामध्ये जर एखादं पुस्तक पब्लिश झालं तर मॅन्युअल पब्लिश झालं त्या ठिकाणी आपण सिटीच लिहितो, त्या देशाचं नाव घेत नाही. बट इफ you are taking the references of the book which are published in the abroad, then you have to mention the name of the city in the references with name of the nation. या ठिकाणी दिलं की वॉशिंग्टनच्या शहराचं नाव दिलं DC, ऑथर आणि USA नेशनचं नाव या ठिकाणी मेन्शन केलं. या ठिकाणी लक्षात ठेवा. तर हे या एखाद्या असोसिएशनचं पब्लिकेशन किंवा एजन्सीचं पुस्तक किंवा सोसायटीचं पब्लिकेशन त्या संदर्भात हा असा
जर्नलमध्ये आपण आर्टिकल पब्लिश करतो. ISSN नंबर असतो, जर्नलला नंबर असतो. पहा लक्षात घ्या, ISSN नंबर इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपण जर्नल पब्लिश करत असतो. ISSN हा नंबर जर्नलला असतो ना, ISBN इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर सिरियल. तर या ठिकाणी पुस्तकाला हा ISBN असतो, बुक्सला ISBN असतो, आणि कोणतंही जर्नल असेल, मॅगझिन असेल, त्याला ISSN नंबर असतो. हे फरक लक्षात घ्या. जे ISBN आहे, बी आहे बुक, ISSN इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर या ठिकाणी घ्या. हे जर्नलमध्ये आपण जर्नलमध्ये करतो नंबर. एज्युट्रॅक हे एज्युकेशन मधलं एक जर्नल आहे, रेफरन्स जर्नल आहे, जे हैदराबादहून मिळतं. एज्युट्रॅक ISSN नंबर वरती तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्याचं हे लक्षात ठेवा की व्हॉल्यूम नंबर 10 आहे, नंबर 9 आहे, मे 2011चं हे जर्नल आहे. या ठिकाणी इनसाइड मध्ये त्या ठिकाणी त्यांनी हे दिलं आहे, ज्यांचे आर्टिकल पब्लिश आहे. दुसरं आर्टिकल वेगळे, आर्टिकल वेगळे. आर्टिकल आणि रिसर्च आर्टिकल मध्ये फरक असतो लक्षात. कशाच्यालाही रिसर्च आर्टिकल म्हणायचं. देर इज अ डिफरन्स इन द आर्टिकल अँड द रिसर्च पेपर म्हणू आपण त्याला. रिसर्च पेपर हा रिसर्च करून लिहिलेला पेपर असतो. जे आर्टिकल आपण रिसर्च करूनच लिहित असतो, पण आर्टिकल आणि रिसर्च आर्टिकल मध्ये सरळ आपण माहिती देतो. त्याच्यामध्ये रिसर्च मध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट वगैरे करायला लागते, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल वगैरे लावावं लागतं. पण आर्टिकल मध्ये आपण स्टॅटिस्टिक्स लावत नाही, लक्षात घ्या. रिसर्च पेपर, आर्टिकल ह्या दोन मध्ये फरक आहे. तर जर्नलच्या बाबतीत आपण कसा रेफरन्स घेणार आहोत? जर्नल आर्टिकल सुरुवातीला सरनेम ऑफ ऑथर्स, ज्याचं रिसर्च पेपर त्याच्यामध्ये पब्लिश झालं असेल, ज्या ऑथरचा आर्टिकल किंवा रिसर्च पेपर पब्लिश झाला असेल, तर सरनेम ऑफ ऑथर्स विथ इनिशियल. या ठिकाणी 2 ऑथर्स आहेत, डेव्हिड बिंदू आणि सुमोद यस. त्याच्यामुळे त्याला जोडावं लागेल आपल्याला अँपरसँड किंवा अँड. पहिल्यांदा आपण त्या जर्नलचं नाव घेत नाही, लक्षात घ्या. पहिल्यांदा ज्याचं आर्टिकल किंवा रिसर्चचं पेपर पब्लिश झालं असेल, त्यांच्या ऑथरचे नाव, रिसर्चरचे नाव लिहिले. या ठिकाणी आपण कॉमा लावला. या ठिकाणी मात्र इयर ऑफ पब्लिकेशन सोबत तुम्हाला मंथ, बाय ॲन्युअल असेल, 6 महिन्यात पब्लिश असेल, इयरली असेल किंवा मंथली पब्लिश असेल. आणि ही जर आर्टिकल, हे जे रिसर्च जर्नल आहे, हे मंथली पब्लिश होतं, म्हणून त्या ठिकाणी मी लिहिलं मे आणि कॉमा दिलं 2011. त्याच्या आर्टिकलचं नाव, नेम ऑफ आर्टिकल, टायटल ऑफ आर्टिकल. व्हॉट वॉज द टायटल ऑफ आर्टिकल? Reading comprehensive in English in relation to a human motivation. Then put the comma. Then write down the name of journal. The name of journal काय होतं या ठिकाणी? एज्युट्रॅक. इथे कॉमा द्यायला लागेल तुम्हाला, एज्युट्रॅक नंतर दिला नाही. व्हॉल्यूम, कोणतं व्हॉल्यूम आहे, आणि व्हॉल्यूम मी नेहमी रोमन आकड्यामध्ये लिहितो, ते लक्षात घ्या. रोमन कॅपिटल्स मध्ये व्हॉल्यूम लिहिलं जातं. नंतर कॉमा देऊ, पृष्ठ क्रमांक किंवा पेज नंबर्स. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं. दुसरं एक हिंदी मधलं बुक आहे, दुबे जी, जून 2009. जनसंख्या तथा आर्थिक विकास, छत्तीसगड राज्यातील विलक्षण नमुने, शोध प्रकल्प, अंक. व्हॉल्यूम हा शब्द पूर्ण न लिहिता त्या ठिकाणी त्याचं ॲब्रिव्हिएशन वापरलं जातं, आणि ॲब्रिव्हिएशन त्याचं आहे VOL. लक्षात ठेवा. 1 नंबरचं पुस्तक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो, त्यामध्ये पहा VOL लिहिलं, पूर्ण व्हॉल्यूम हा शब्द दिलेला नाही त्याच्यात. आणि व्हॉल्यूम नंबर जो आहे, द व्हॉल्यूम नंबर शुड बी मेन्शन इन, ऑलवेज मेन्शन इन रोमन कॅपिटल. हे एक दुसरं मॅगझिन आहे, विकास समर्थित मासिक योजना मॅगझिन. तुम्हाला माहिती असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये पब्लिश होते, मराठी मॅगझिन आहे, ज्याचं नाव आहे योजना.
वर्ष 39 अंक 2 अंक म्हणजे झाले सप्टेंबर 2011 मूल्य 10 रुपये. सेवा क्षेत्रामधलं ते एक फेमस मॅगझिन आहे, रेफ्यूज मॅगझिन. सॉरी, मॅगझिन मध्ये एखादं तुमचं आर्टिकल पब्लिश झालं असेल तर त्या ठिकाणी रेफरन्स लिहिताना कसं लिहायचं ते लक्षात. ऑथर सरनेम विथ इनिशियल्स मीर डॅश कॉमा जे 1984 ऑगस्ट. पेज 3 सायकोलॉजिकल टुडे पेज नंबर 700. एक आर्टिकल असं लिहिलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी पहा त्याचं नाव लिहिलं नाडे गला मॅगझिन. ते सप्टेंबर 2011 होतं म्हणून सप्टेंबर आधी लिहिलं, कॉमा लावा लागेल 2011. आर्टिकलचं नाव होतं प्रदूषण समस्या. आर्टिकलचं नाव लिहिल्यानंतर मात्र तुम्हाला त्या मॅगझिनचं नाव लिहायला लागेल आणि पुस्तक क्रमांक. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ते लिहावं लागेल मॅगझिनमध्ये आर्टिकल पब्लिश झाल्यानंतर. आर्टिकल इन्सायक्लोपीडिया, अनेक विषयाचे अनेक सब्जेक्टचे इन्सायक्लोपीडिया असतात. त्याच्यामध्ये एखादं तुमचं आर्टिकल पब्लिश झालं असेल तर त्या ठिकाणी ते कसं लिहायचं. सरनेम ऑफ ऑथर्स इनिशियल लिहिलं टर्गन टी. year of publication 2005, then put the comma. Title of the article science fiction आणि नंतर मग नेम ऑफ द सायक्लोपीडिया. हे नेम ऑफ द सायक्लोपीडिया इन अमेरिका लिहिलं त्या ठिकाणी. या ठिकाणी ETL हा शब्द वापरलाय कारण त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त ऑथर असते म्हणून ETL त्या ठिकाणी. अशा प्रकारे ते आर्टिकल इन एन्सायक्लोपीडिया. तुम्ही एखादं आर्टिकल न्यूजपेपरमध्ये पब्लिश केलं असेल आणि ते पब्लिश झालं असेल, एखाद्या ऑथरनं, एखाद्या संशोधकानं, एखाद्या एक्सपर्टनं, शिक्षण तज्ज्ञानं आर्टिकल जर ते पब्लिश केलं असेल, ते पब्लिश झालं असेल आणि त्याचा रेफरन्सच आपल्याला घ्यायचा असेल तो कसा घ्यायचा. हे एक हितवादमध्ये आर्टिकल पब्लिश झाले होते. TGL अय्यर साहेबांनी ते पब्लिश केलं. फार चांगला आर्टिकल होतं ते. सक्सेस गेटिंग अप आफ्टर फॉलिंग डाऊन. विषयाचं नाव सुद्धा चांगलं टायटल सुद्धा लिहिलं. याचा रेफरन्स जर तुम्ही घेतला न्यूजपेपरमध्ये एखादा आर्टिकल संपादकीय किंवा एखाद्या न्यूजचा तुम्ही जेव्हा रेफरन्स घेता तर त्या बाबतीत ते कसं लिहायचं, त्या बाबतीत तो रेफरन्सेस कसं लिहायचा. आर्टिकल इन न्यूजपेपर फॉर्मॅट कसं राहील. सरनेम ऑफ ऑथर विथ इनिशियल. मागे तुम्ही मागच्या याच्या स्लाइडमध्ये दाखवलं तुम्हाला तर ते अय्यर TGL तर अय्यर TGL ही त्यांचे ऑथर होते. ते आर्टिकल लिहिण्याचं नाव लिहायचं. फॉर्मॅट तोच आहे, सरनेम ऑफ ऑथर विथ इनिशियल. कोणत्या तारखेला तो न्यूजपेपर पब्लिश झाला, तारीख, महिना आणि वर्ष त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. लिहिण्याची पद्धती पहा. May 26, 2013 ब्रॅकेटमध्ये लिहिण्याची पद्धती पहा. आर्टिकलचं नाव काय होतं. सक्सेस इज गेटिंग अप आफ्टर फिलिंग लिहिलं, कॉमा लिहिलं. त्या न्यूजपेपरचं नाव हितवादमध्ये पब्लिश झालं होतं. आपण फक्त हितवाद नाही म्हणतो, त्याचं नाव आहे दी हितवाद आणि पुस्तक क्रमांक 535. या ठिकाणी अशा प्रकारे न्यूजपेपरच्या आर्टिकलचा रेफरन्स घ्यावा. माझा एका निकोसियस, माझं नाव निकोसियस यांचं आर्टिकल पब्लिश झालं होतं. सृजनशीलता एवं व्यक्तित्व नवभारतमध्ये. तर काय लिहिलं, महिना पहिले लिहायचा आपण. मार्च जो लिहितो हा मार्च लिहिला आपण. नंतर मार्च 3 लिहिण्याची पद्धती फक्त तारीख नाही लिहायची. 3/3/2010 अशा पद्धती लिहिली जाते. महिन्याचं नाव पहिले मार्च लिहिलं, नंतर ते तारीख दर्शवायच्या अंकामध्ये, नंतर इयर ब्रॅकेट बंद, पुन्हा कॉमा आणि त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव, नवभारत पेपरचं नाव, पुस्तक क्रमांक 2. तर हे जे आहे हे 6 संदर्भ फक्त न्यूजपेपरमध्ये आर्टिकल पब्लिश झाला असेल तर तुम्हाला APA पॅटर्न प्रमाणे अशा पद्धतीने
चॅप्टर ॲक्सेप्टेड फॉर पब्लिकेशन. आपण एखाद्या जर्नलला किंवा एखाद्या पुस्तकामध्ये चॅप्टर पब्लिश व्हावा म्हणून आपण चॅप्टर पाठवतो त्या संपादकाला. आणि जेव्हा चॅप्टर पाठवतो तेव्हा ते काय होतं, काही कारणामुळं, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं ते पुस्तक प्रकाशित होत नाही किंवा प्रकाशनाला वेळ लागतो. पण तुम्ही त्या ठिकाणी आर्टिकल पाठवलेला आहे, चॅप्टर पाठवला आहे आणि तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स लेटर आला, असा चॅप्टरचा तुम्हाला रेफरन्स घ्यायला लागतो. ॲक्सेप्टेड आहे, इट वॉज ॲक्सेप्टेड बाय द पब्लिशर. आणि ॲक्सेप्टेड चॅप्टर असेल, पाठवला आहे चॅप्टर, पण परंतु पब्लिश नाही झाला, कोणत्या जर्नलमध्ये, त्या पुस्तकामध्ये पब्लिश नाही झाला, त्या पुस्तकामध्ये पब्लिश नाही झाला, वेळ आहे त्याला 2-3 महिने. आणि अशा पुस्तकाचा रेफरन्स घ्यायचा असेल तो APA स्टाईलने तो कसा घ्यायचा? फॉर्मॅट इनिशियल, सरनेम इनिशियल, नेहमीप्रमाणे निकोसे आर्य, केलं निकोसे आर्य. इथं पूर्ण नाही झालं, आर्य इनिशियल असतं, फुल स्टॉप, इथे फुल स्टॉप, कॉमा दिला. तुम्ही पाठवला चॅप्टर हा प्रकाशनाधीन आहे. Your chapter is not published, it is in process. Then you should mention after the name of the author in bracket in press, किंवा मराठीमध्ये म्हणता येईल त्याला, हिंदीमध्ये म्हणता येईल त्याला आपल्याला प्रकाशनाधीन म्हणजे इन प्रोसेस. या ठिकाणी हा शब्द लिहिणं आवश्यक, इन प्रेस, लक्षात. त्याच्यानंतर इन प्रेस लिहिल्यानंतर कॉमा आणि त्या मग तुमच्या आर्टिकलचं नाव, A study of achievement motivation and scholastic achievement of secondary school students of Gondia district. Then again comma because it is not complete. नंतर तुम्ही त्या ठिकाणी लिहा कशासाठी पाठवलं आपण, मी सिटीजनसाठी पाठवलं, सिटीजनचं नाव. दुसरं, या ठिकाणी फक्त हाच फरक, इथे इन प्रेस लिहिलं इंग्रजी पुस्तकाच्या संदर्भात, मराठी किंवा हिंदीच्या संदर्भात तुम्हाला प्रकाशनाधीन लिहायला लागेल, बाकी सगळं सारखं. हा फरक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. अनपब्लिश डेझर्टेशन, आपला थेसिस किंवा आपलं डेझर्टेशन जे आहे, आपण काय करतो, आपल्याला डिग्री अवॉर्ड झाली तर त्याच्यानंतर त्याचं आपण पुस्तकाच्या स्वरूपात आपण पब्लिश करत असतो. परंतु पुस्तक पब्लिश नाही केलं तुम्ही, त्याचं अनपब्लिश आहे, डेझर्टेशन किंवा थेसिस, त्याच्या बाबतीत पण नंतर. हे एक एमएड स्तरावरचं डेझर्टेशन आहे. आणि याच्या डेझर्टेशन मध्ये तुम्ही रेफरन्स घेत असेल तर त्या संदर्भात कसं काय लिहायचं पहा, EPA पॅटर्न रेफरन्स कसं लिहायचं पहा. हा लघुशोध प्रबंध आहे, त्याला आपण डेझर्टेशन म्हणतो, PG लेवलवरचा. या ठिकाणी PG लेवलचं हे डेझर्टेशन आहे. वर तुम्हाला हेडिंग दिसत आहे, 2007-08 ते पब्लिश झाला. डेझर्टेशनला लघुशोध प्रबंध आपण म्हणतो, PG स्तरावरचं मार्गदर्शकाचं नाव आणि त्या ठिकाणी संशोधक नाव त्याला लिहिलं जातं, फ्रंट. अनपब्लिश डेझर्टेशन, इन केस ऑफ अनपब्लिश डेझर्टेशन द फॉर्मॅट इज रिसर्च सरनेम विथ इनिशियल. मग एक्झाम्पल दाखवलं मागच्या स्लाइडमध्ये, त्याचं संगी किशोर कुमार, दिस द नेम ऑफ द ऑथर. देन पुट द कॉमा, देन राईट डाऊन द year of publication in bracket 2008. What is the heading of that dissertation? उच्चतर माध्यमिक विद्यालय के विज्ञान एवं कला समूह के छात्र छात्राओं की शैक्षिक आकांक्षा और शैक्षणिक बौद्धिक स्तर का तुलनात्मक अध्ययन. टायटल लिहिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अनपब्लिश हा शब्द लिहाच लागतो, बिकॉज यू हॅव नॉट पब्लिश युअर डेझर्टेशन. This is the unpublished dissertation, and that is why you have to must mention there. You have to mention there unpublished MA dissertation. मी या इंग्रजीच्या पुस्तकात पाहिजे, या ठिकाणी दिलेलं आहे अनपब्लिश्ड MA dissertation. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव द्यावं लागेल या ठिकाणी, कारण कोणत्या विद्यापीठात तुम्ही पब्लिश केलं ते दिलं, सबमिट केलं. या ठिकाणी वरचं पुस्तक, वरचं जे डेझर्टेशन आहे ते नागपूर विद्यापीठ सबमिट केलं, तुम्ही पहिले नागपूर आणि 2
पॉईंट लावून बिंदू लावल्यानंतर ITM नागपूरला या ठिकाणी मकनपूर महात्मा गांधी विश्वविद्यालय, ह्या 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात हायलाईट करावं लागेल आपल्याला. या ठिकाणी अनपब्लिश डिसिजन घ्यायला लागेल. विद्यापीठ नाव लिहायचं. सर्वप्रथम जे विद्यापीठ ज्या ठिकाणी आहे, गडचिरोली असते गडचिरोली, नागपूर असेल नागपूर, नंतर त्या विद्यापीठाचं नाव. त्या ठिकाणी ही बाब तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवावी. मागच्या याच्यामध्ये स्लाइड म्हणजे आपण डेजिटेशन बद्दल बोलू. एमफिल किंवा PhD स्तरावर जो ग्रंथ असतो त्याला आपण डेझर्टेशन म्हणत नाही. मी मागे उल्लेख केला. त्याला आपण डॉक्टर थेसिस टायटल लिहिलाय, खाली संशोधकाचं नाव लिहिलंय, डिपार्टमेंट, थेसिस सबमिट करायची सगळी माहिती आपल्या फ्रंट पेजवर आपल्याला असते. फ्रंट पेजवर आपण रेफरन्स घेऊ. पहा, हे सुद्धा थेसिस तुम्ही पब्लिश केलेलं आहे, अनपब्लिश आहे. या ठिकाणी फक्त फरक एवढा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अनपब्लिश PhD थेसिस लिहायला लागेल. बाकी सेम आहे. इथं काय लिहिलंय, रिसर्च सरनेम विथ इनिशियल अनवर K, year of publication 2011 bracket, then title of thesis, a study on the relationship between stress and academic achievement in secondary school students. आणि हे अनपब्लिश PhD थेसिस असल्यामुळे तुम्ही त्याचं पुस्तकात रूपांतर केलं नाही, कुठे पब्लिश केलं नाही, फक्त तुम्हाला डिग्री भेटली त्या थेसिसवरती. तर त्यामुळं अनपब्लिश PhD एज्युकेशन थेसिस याचं सब्जेक्ट नाव घ्यावं लागतं. अनपब्लिश PhD इंग्लिश थेसिस, PhD हिंदी थेसिस, अशा प्रकारचे नाव द्यावं लागतं. बाकी सेम. सिटीचं नाव देतात, नेम अँड प्लेस ऑफ द युनिव्हर्सिटी. प्लेस ऑफ द सुंदरवन पुरवणी, युनिव्हर्सिटी ऑफ केरळ. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात. कधी कधी काय होतं, आपल्याला बरेचदा संशोधन करताना व्यक्तीची मुलाखत घ्यावं लागते. मुलाखतीद्वारे आपल्याला माहिती संकलित करावं लागते. आपण प्रश्नावल्या बनवतो, क्वेश्चनर तयार करतो, शेड्यूल बनतो. तर ते प्रश्नावल्यात काही काही जे इम्पॉर्टंट व्यक्ती असतात, VIP व्यक्ती असतात, त्यांना ते प्रश्नावली भरून द्यायला किंवा तुमचं शेड्यूल भरून द्यायला, प्रश्नाची उत्तर द्यायला लिखित स्वरूपात त्यांना वेळ नसतो. अशा वेळी काय करतो आपण, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना त्यांची मुलाखत घेतो आणि मुलाखतीद्वारे संशोधनासाठी लागणारा आपण डाटा गोळा करतो. आणि मुलाखत घेताना जेव्हा आपण घेतो, आपण एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेतली संशोधनाच्या कामासाठी, त्याचा सुद्धा आपण रेफरन्स बरेचदा संशोधक घेत नाही, परंतु मुलाखतीचा रेफरन्स त्याच्यामध्ये बिब्लिओग्राफीमध्ये किंवा रेफरन्समध्ये हा मेन्शन करावा लागतो. बिलकुल आवश्यक आहे. मुलाखतीच्या बाबतीत AP स्टाईलने रेफरन्स कसा घ्यायचा. इंटरव्ह्यू विथ नेम ऑर डेजिग्नेशन ऑफ द पर्सन. आता कोणासोबत इंटरव्ह्यू घेतला, ITM नागपूर ते असं लिहायला लागेल. कोणाची मुलाखत घेतली, त्याचं नाव नाही लिहित आपण, लक्षात घ्या. त्याचं डेजिग्नेशन लिहितात, तो काय आहे. इंटरव्ह्यू विथ डॉक्टर RL निकोच असं लिहावं लागत नाही. इंटरव्ह्यू विथ ज्या व्यक्तीचं डेजिग्नेशन असेल ते डेजिग्नेशन त्या ठिकाणी लिहावं लागतं. आपण नाव लिहत नाही, ही बाब या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवायला लागेल. इंटरव्ह्यू विथ डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, पुण्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली, कॉमा घेऊन पुणेला इंटरव्ह्यू घेतली, आणि इंटरव्ह्यूचा दिनांक आणि दिनांक लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जनरल पद्धतीने साध्या पद्धतीने दिनांक लिहित नाही. पहिल्यांदा मंथ, डेट विथ इयर ऑफ इंटरव्ह्यू लिहिलं. ऑगस्ट मंथ लिहिला पाहिजे, नंतर या ठिकाणी डेट टाकली, कॉमा द्यावा, आणि 2012. तर इंटरव्ह्यूच्या संदर्भात लक्षात घ्या, रेफरन्स लिहिताना त्या व्यक्तीचं नाव न लिहिता त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन लिहिलं जातं आणि दिलेल्या फॉर्मॅटनुसार AP स्टाईलने. ऑर्गनायझेशन असोसिएटेड इन्स्टिट्यूशनल रिपोर्ट, एखाद्या संस्थेचा रिपोर्ट असेल, असोसिएशनचा रिपोर्ट असेल, त्या ठिकाणी कसा लिहायचा. एखादा NCERTचा रिपोर्ट असेल, UGCचा रिपोर्ट असेल, MSCITचा रिपोर्ट असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रिपोर्ट असेल, तर या ठिकाणी अशा रिपोर्टचे संदर्भ घेताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सुरुवातीला नेम ऑफ ऑर्गनायझेशन,
What is the organization? National Council of Educational Research and Training, comma. Then write the year of publication, 1966, and close the comma. Then comma, name of report. The reportचं नाव काय होतं? एज्युकेशनल इन्व्हेस्टिगेशन इन इंडियन युनिव्हर्सिटी. त्या रिपोर्ट कुठून कुठेपर्यंत ते सुद्धा मेजर करायला लागतं. नंतर तो रिपोर्ट कुठे झाला, पब्लिकेशन, नेम ऑफ पब्लिकेशन आणि पब्लिकेशन सिटी, न्यू दिल्ली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंडिया प्रेस, पुस्तक क्रमांक 1 पेक्षा जास्त म्हणून 60-65. ही गोष्ट इन्स्टिट्यूशनल रिपोर्ट किंवा ऑर्गनायझेशन रिपोर्ट किंवा असेल रिपोर्ट संदर्भात लक्षात ठेवायचं. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, एखादं शासनाचं डॉक्युमेंट असेल, राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट डॉक्युमेंटच्या स्वरूपात नेम ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, केंद्र सरकार, कॉमा, इयर ऑफ पब्लिकेशन 2009, डिपार्टमेंट कोणता आहे, त्या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, राईट ऑफ चिल्ड्रेन, त्याचं नेम ऑफ डॉक्युमेंट दिलं या ठिकाणी, त्या इथपर्यंत नंबर 35 ऑफ 2009. तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे की गव्हर्नमेंट डॉक्युमेंटच्या संदर्भात आपण जे रेफरन्स घेतो ते APS स्टाईलने जर रेफरन्स घ्यायचं असेल ही गोष्ट लक्षात ठेवायची. इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस, इंटरनेटून आपण आर्टिकलचा रेफरन्स करतो. बरेचदा आपण काय करतो, इंटरनेटून जर रेफरन्स घेत असतो तर मेन्शन करत नाही, आणि मेन्शन केलाय तो तर बरोबर योग्य पद्धतीने रेफरन्समध्ये आपण मेन्शन करत नाही. APS स्टाईल काय म्हणतात? ऑनलाईन आर्टिकल घेता, रेफरन्स घेता, पहा, सरनेम ऑफ ऑथर विथ इनिशियल, क्लीन डोनाल्ड, त्यांचा आर्टिकल वर असतो. इयर ऑफ पब्लिकेशन 1997 इन ब्रॅकेट, टायटल ऑफ द आर्टिकल, कंट्रोल ग्रुप फार्माकोथेरपी अँड सायकोथेरपी इव्हॅल्युएशन. आता इथं लिहायचं आहे का तुम्हाला ते कुठून घेतलं तुम्ही? रिट्राय फ्रॉम, रिट्राय ऑन हा शब्द टाकायचा असतो. रिट्राय ऑन लिहिला, मंथ नोव्हेंबर, डेट 16, इयर ऑफ इयर कुठून घेतलं 1961, आणि फ्रॉम हे शब्द आले जे तुम्ही ते याच्यामध्ये असतं फुटबॉल ते पूर्ण या ठिकाणी असतं. आपण पाहतो ना इंटरनॅशनल ब्राउझरमध्ये सगळं ब्राउझरमध्ये जे असतं ते पूर्ण या ठिकाणी या ठिकाणी इंडिकेट करतो, मेन्शन होईल तर तुम्ही ऑनलाईन आर्टिकलचा रेफरन्स घेतला आहे. ऑनलाईन आर्टिकलचा रेफरन्स घेताना इंटरनेटून अशा पद्धतीने तुम्हाला रेफरन्स घ्यावा. ऑनलाईन आर्टिकल, ऑनलाईन जर्नलच्या बाबतीत लक्षात घ्या. सरनेम ऑफ ऑथर्स विथ इनिशियल, फंडर DC, इयर ऑफ पब्लिकेशन मार्च 1994. जर्नल आहे, प्रत्येक महिन्याला पब्लिश होत असेल म्हणून हे मार्च मंथली असेल, मार्च 1994. टायटल ऑफ आर्टिकल दिलं आहे, जजमेंट प्रोसेस अँड कंट्रोल डिफाईन. नेम ऑफ ऑनलाईन जर्नल, ऑनलाईन जर्नलचे नाव दिलं, तर आपण ऑफलाईन जर्नलचं नाव इंडिकेट करतो, तर ऑफलाईन जर्नलचं नाव आणि ऑनलाईन जर्नलचं नाव घ्यावं लागतं. सायकोलॉजी दिलं त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी लिहावं लागतं ऑनलाईन जर्नल लिहिलं आहे ब्रॅकेटमध्ये, आणि कुठून घेतलं, कोणत्या तारखेला घेतलं, आणि ब्राउझरचं नेम त्या ठिकाणी ब्राउझरमध्ये टाकतो. जी लिंक आहे ती लिंक त्या ठिकाणी ही गोष्ट त्या ठिकाणी ऑनलाईन जर्नलच्या पुस्तकाची. एखादं PG स्तरावरचं प्रबंध डेझर्टेशन असेल किंवा मास्टर स्तराचं डेझर्टेशन असेल ते ऑनलाईन आहे. समजा आजकाल बरेच युनिव्हर्सिटी काय करतात, थिसीस त्यांच्या ऑनलाईन टाकून देतात. शोधगंगा असेल, याच्यावर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याचं मटेरियल घेतो पण त्याचा रेफरन्स देत नाही, ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी रेफरन्स देणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी रेफरन्स इज मस्ट इन ऑल रिसर्च. त्या ठिकाणी फॉर्मॅट कसं राहील, हे डेझर्टेशन आहे. डेझर्टेशन असून त्याचं डाटाबेस घेतो, रिसर्च डाटाबेस, त्याच्या डाटाबेस प्रत्येक विद्यार्थ्याचं डाटाबेस त्यांनी टाकले असेल, विद्यार्थी झाले डेझर्टेशन किंवा थिसीस टाकले असेल, त्या ठिकाणी त्याचा रेफरन्स कसा घ्यायचा. नेम ऑफ रिसर्चर विथ इनिशियल, श्रीवर्ता कोलपॅकियम, इयर ऑफ अवॉर्ड ऑफ डिग्री, इथे इयर ऑफ पब्लिकेशन नाही माहिती ना आपल्याला, डिग्री कधी अवॉर्ड झाली तरी, कारण पब्लिश नाही झालं तर 2006. टायटल ऑफ डिजिटेशन हे दिलं, हिस्ट्री ऑफ पब्लिक ट्रेनिंग प्रॅक्टिसिंग नॉट.
आणि कुठून घेतलं हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लिंक त्या ठिकाणी द्यावं हे आवश्यक आहे या ठिकाणी लक्षात घ्या. PhD थेसिस इंटरनेटवरून घेत असाल, डाटाबेसवरून घेत असाल, कोणत्या विद्यापीठाच्या तर कसं द्यायचं. नेम ऑफ रिसर्चर विथ इनिशियल लिहिलं. बर्टेल PMC, year of award of degree 2005. Factor associated with attachment in internal adaptation. कुठून घेतलं ते लिहा. पूर्ण लिंक लिहितो आपण. हिस्टॉरिक फॉर्म लिंक इंटरनेटची लिंक असते ते पूर्ण त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. हे झालं डॉक्टर थेसिसच्या संदर्भात इंटरनेट. एवढ्या प्रकारच्या केसेस आपण पाहणार. आता रेफरन्स जेव्हा लिहितो किंवा बिब्लिओग्राफी जेव्हा लिहितो तेव्हा काय 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 होतं तर एकाच पुस्तकातून आपण दोनदा रेफरन्स घेत असतो. लागोपाठ ते पुस्तकाचं नाव येतं अशा ठिकाणी काय हे शब्द परिचयाचे आहे. इबिट असेल, ऑक्सिट असेल, लॉक्सिट असेल, हे जे ऑब्झर्वेशन आहे हे तुमच्या परिचयाचे आहे. आपण स्तोत्रव्य वगैरे ते मराठीत म्हणतात ते. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या. या ठिकाणी इबिट इबिटचा उपयोग करायचा. The term ibid is an aberration of the Latin word ibidem, meaning the same. It is equivalent to dicto. आपण dicto हा शब्द वापरतो, तो इंग्रजी वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे सेम. It is used when the next reference happens to be same. आता एक पहा, आपण जेव्हा बिब्लिओग्राफी मध्ये क्रमाने लिहून राहिलो रेफरन्सेस, एक गिल्फर्ड या ऑथरचं पुस्तक आहे. गिल्फर्ड JP 1956 पब्लिश केलं. इयर ऑफ पब्लिकेशन. फंडामेंटल स्टॅटिस्टिक्स इन सायकोलॉजी अँड एज्युकेशन, न्यूयॉर्क सिटीचं नाव अब्रॉड पुस्तक असल्यामुळे आणि त्याचं देशाचं नाव USA लिहिलं या ठिकाणी आणि पेज नंबर 274. परंतु त्याच पुस्तकातला सेम ऑथर मधला सेम पुस्तकाचा रेफरन्स आपल्याला लगेच आला असेल, लगेच लिहित असेल, तर हे त्या ठिकाणी सेम पुस्तक आहे, फक्त पेज नंबर चेंज झाला. लक्षात घ्या. बुक्स सेम आहे, फक्त त्या ठिकाणी पेज नंबर 274 आहे, या ठिकाणी पेज नंबर 287 आणि 290. या ठिकाणी जर रेफरन्स घ्यायचा असेल, लगेच रेफरन्स घ्यायचा असेल, इबिटचा, परंतु पुस्तक पेज नंबर इज चेंज. References taken from the same books, but the page number is different. And in that case, if you have to write the references of the same books in the bibliography, then you have to mention only ibid word, then put the comma and then page number. हे गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. सेम बुक्स, page is different but book is same. In that case, you have to mention there, you must mention there ibid word and page number. Opsit हा एक शब्द तुम्ही पाहिला असेल तुमच्या वाचनात. Opsit, the term opsit is an aberration of the Latin word opera cited, meaning in the work cited. When a work has been one-sided, other references have also been mentioned and the previous reference is repeated, then the researcher should mention opsit after the author. काय झालंय की बिब्लिओग्राफी मध्ये हा पहिला रेफरन्स लिहिलाय तुम्ही. बिब्लिओग्राफी मध्ये पहिला रेफरन्स, पहिल्या पुस्तकाचा रेफरन्स लिहिलाय. त्याच्यानंतर घेतलेल्या पुस्तक जे तपासेल त्या ठिकाणी आपण काय इबिट शब्द वापरतो. परंतु मध्यंतरी एखादा रेफरन्स दुसरा येऊन गेला असेल, परंतु तिसऱ्या नंबर आपल्याला रेफरन्स वरच्या पुस्तकाचा घ्यायचा, पहिल्या नंबरचा घ्यायचा असेल, त्या ठिकाणी म्हटलं इबिटचा उपयोग करत नाही आपण, त्या ठिकाणी आपण उपयोग करतो ऑफसिटचा. परंतु ऑफसिटचाच फक्त उपयोग करत नाही असं नाही, त्या ठिकाणी आपल्याला ऑथरचं नाव लिहायला लागतं. JVW
ते दिलं अक्षर पाचताईला द्यायचं, हे बाकी मॅटर नाही द्यायचं. डेव्हिड डब्ल्यू, डेव्हिड नंतर कॉमा लिहिलं, इनिशियल आहे डब्ल्यू, पुन्हा कॉन्फ्युजन दिला, त्याच्यानंतर मात्र हा वर्ड वापरतो. मग ऑफसीट म्हणजे या अगोदर आलेल्या पुस्तकाचा रेफरन्स आहे त्या ठिकाणी, आणि नंतर पेज नंबर, हे गोष्ट लक्षात. या ठिकाणी तुम्हाला ऑफसीट कुठे यूज करायचं, बिब्लिओग्राफी रेफरन्स मध्ये, आणि इबिट कुठे उपयोग करायचा हे लक्षात. ऑफसीटचा भाऊ या ठिकाणी एक लॉकसीट आहे. use of lockseed. The term lockseed is an abbreviation of Latin word lococitation, meaning in the place cited. If the researcher author have to take the reference from the same page in this another page, then he should use lockseed. या ठिकाणी पुस्तकाचा आपण पेज नंबर डिफरंट आहे, परंतु या ठिकाणी काय पहिलं ते असं समजलं. पहिलं पहा, पहिल्या पुस्तकाचा रेफरन्स घेतला, त्याचा ऑथर आहे गॅरेट येची. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं पुस्तक आलं, या ठिकाणी पुन्हा आपल्याला रेफरन्स घ्यायचा आहे पहिल्या पुस्तकाचा, परंतु या ठिकाणी फक्त पेज नंबर सेम आहे. या ठिकाणी पेज नंबर, दिस रेफरन्स इज फ्रॉम पेज 27 to 27.